राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। यापुढे भैयांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, मनसेचा इशारा। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा, सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरून टोलेबाजी, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार। पुणे चित्रपट राज्यातील जातीय वाद वाढवणार, ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा काही दृश्यांवर आक्षेप, तर चित्रपटात दाखवलं ते ऐतिहासिक सत्य नाकारून सत्य बदलणार नाही, आव्हाडांचा टोला। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधात अवमान याचिका, ओझांनी विद्यमान न्यायमूर्तींबाबत केले होते गंभीर आरोप, सुनावणी आधीच टिप्पणी करणं अयोग्य, कोर्टानं फटकारलं। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला अहवाल, कारवाईकडे लक्ष। माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाच्या मैदानात, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। एक्सक्यूज मी बोलल्याच्या रागातून डोंबिवलीत 2 तरुणींना बेदम मारहाण, मराठीत बोला असं बोलत वाद घालत केली तरुणींना मारहाण। सोलापुरात गर्भवती महिलेला 3 ते 4 महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, नातेवाईकांच्या आरोपानंतर पोलिसांकडे तक्रार, जखमी गर्भवती महिलेवर उपचार सुरू। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कोर्टाची राज्य सरकारला नोटीस, पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। इगतपुरीमधील घोटी इथल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले फायटर, चाकू, पत्त्याची कॅट, अचानक विद्यार्थ्यांचं दप्तर तपासल्यानं हे धक्कादायक वास्तव समोर। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं भाविकांकडून साईबाबांचरणी भरभरून दान, साईचरणी तब्बल 4,26,07,000 दान अर्पण। जयपूरमध्ये भरधाव कारनं अनेकांना चिरडलं, भीषण अपघातात 3घांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी, धक्कादायक अपघाताचा सीसीटीव्ही समोर, आरोपी चालक नशेत असल्याची पोलिसांची माहिती। नेटवर्क 18चा सर्वात मोठा रायझिंग भारत समिट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विकासाच्या विजनवर चर्चा। चला न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। मराठी सक्तीच्या आंदोलनाविरोधात मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेनं ही याचिका दाखल केली आहे। या याचिकेवरून मनसे नेत्यांनी जोरदार घणाघात केला। मनसेची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, मनसेच्या आंदोलनाच्या विरोधात याचिका। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। तयारीला लागा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातल्या खासगी कार्यालयात मराठीचा वापर होतो की नाही याच्या पडताळणीसाठी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले। मनसे प्रमुखांचा आदेश शिरसावन्य मानून मनसैनिक कामाला लागले आणि मग बँकात मनसेचं खळखट्याक सुरू झालं। मनसेच्या आंदोलनानंतर उत्तर भारतीय विकास सेनेनं राज ठाकरेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलंय। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यताच रद्द करावी अशी मागणी याचिकेद्वारे सुनील शुक्लांनी केली आहे।
ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत. म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत. राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहेत. म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे. तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही. हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही. मनसेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर मनसे नेत्यांनी जोरदार घणाघात केला. आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्या नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा. या याचिकेवरनं मनसे नेत्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधलाय. मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते. पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही. आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू. असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही. त्याला आमचं समर्थनही नाही. मनसेने हा विचार करू नये. मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही. कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही. दरम्यान राज्यात मराठी भाषेचा आग्रह चुकीचा नाही, मात्र हेच करत असताना कायदा हातात घेणं मात्र चुकीचं असल्याचं मत शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केलंय. इतनी स्थापनाएं हमारी सब जगह सारे एस्टैब्लिशमेंट में मराठी में बोलचाल हो, ये हम भी चाहते हैं और सरकार भी ऐसा चाहती है. लेकिन अगर कुछ लोग नए आए हैं शहर में और जिनको मराठी बोलने नहीं आता है, उनसे जोर जबरदस्ती करना, उनपे हमला करना, उनकी पिटाई करना मराठी बोलने के लिए, यह सरासर गलत और ऐसी गलती मनसे ने की है और इस गलती के लिए निश्चित तौर पर कानूनन कार्रवाई होनी चाहिए. जब इलेक्शन आता है तो आप उत्तर प्रदेश से नेता बुलाते हो और बुला करके उत्तर भारतीयों को अपनी तरफ खींचने की कोशिश करते हो, और जब उत्तर भारतीयों को अपमानित किया जाता है बोलते नहीं हो. मैं समझता हूं कि जिन्होंने भी पिटीशन डाला है बिल्कुल ठीक डाला है, और ऐसे लोगों पर पाबंदी लगनी चाहिए जो मराठी और उत्तर भारतीय के नाम पर लोगों को बांटना चाहते हैं. पक्षाच्या स्थापनेपासून मनसेनं मराठीचा मुद्दा हाती घेतलाय. यावरनं तीव्र आंदोलन सुद्धा छेडली गेली. आता बँका आणि आस्थापनांमध्ये मराठीचं आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनातनं योग्य तो संदेश जनतेमध्ये गेल्याचं सांगत हे आंदोलन थांबवा असे आदेश राज ठाकरेंनी दिले. आता याच आंदोलनांचा धागा पकडत उत्तर भारतीय विकास सेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात काय होत आहे याची अर्थातच उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.